Okay, uncle, start. येस. शालोम, यशुआ शालोम. शालोम हा इब्री शब्द आहे, तुम्हाला बहुतेकांना हा माहित असेल. यशुआ म्हणजे येशू, यशुआ शालोम, येशूची शांती तुम्हावर असो. हा आशीर्वाद आहे, हा काही मंत्र नाही किंवा नवीन कोणती तरी एखादी संज्ञा आहे असं नाही. या एकमेकाला या प्रकारे आपण आशीर्वाद देऊ शकतो. यशुआ शालोम. आणि म्हणून आज तुम्हा सर्वांचं प्रभू येशू ख्रिस्तामध्ये मी स्वागत करतो. हा सुंदरसा समय आणि दिवस प्रभूने दिला, याबद्दल प्रभूचे आपण आभार मानूया. छोटीशी प्रार्थना करून आजच्या संदेशाकडे आपण वळूया. महासामर्थी प्रभू, स्वर्गीय पिता, धन्यवाद 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 देतास तुझ्या अंगणामध्ये यशोह मसीहा जो आमचा तारणारा याच्या नावानं प्रवेश करीतो. धन्यवाद देतो ह्या दिवसाबद्दल आणि तुझ्या एबेनेझरपणाबद्दल, आम्हावर असलेली तुझी कृपा आणि तुझा वरदहस्त, तुझं चांगुलपण, तुझं प्रेम, लव्हिंग काइंडनेस. ओ प्रभू, या सर्वाबद्दल आम्ही सर्वजण तुझा धन्यवाद करतो. आहोत तसे तुझ्या हातामध्ये आम्ही स्वतःला सोपवितो. मत्तई 10:20 मी क्लेम करतो यासाठी की प्रभू मी नव्हे परंतु पवित्र आत्म्याच्या द्वारे तू आज आम्हा सर्वांशी बोलावं. मग संधी देखील तू बोल यासाठी की प्रभू तुझी मंजूर वाणीच्या वेळेस आम्ही ऐकू आणि त्याप्रमाणे करू. त्यामध्येच आमचे आत्मिक आशीर्वाद सामावलेले आहेत याचा अनुभव आम्हा प्रतिदिनी येत असेल. धन्यवाद देतो प्रभू या तुझ्या चांगुलपणाबद्दल, प्रीतीबद्दल आणि पुन्हा एक वार आमच्या पापांची क्षमा केली. महान तारण येशूमध्ये आम्हास जे दिलं त्याबद्दल, त्यामध्ये कसं चालायचं हे आज आम्हास तू शिकव आणि तुझा नामाचं तू गौरव करून तू घे. येशू ख्रिस्ताच्या नामाच्या सामर्थ्याने सर्व अधिकाराने मधले सर्व सैतानी सत्ता अडखळणं आणि पांगणारे विचार या मसीहच्या नावात बांधून टाकतो. आणि आम्ही सर्वजण आहोत तसे प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात पिता तुझ्या पवित्र चरणाजवळ स्वतःला समर्पित करतो आणि प्रार्थना या मसीहच्या नावानं मागतो. आमेन आमेन आमेन. येस. आजच्या मननाकरता आपण अनुवादाचं पुस्तक अध्याय 14 आणि वचन 2 कडे वळूया. आजचा टेक्स्ट सुवर्ण वचन आहे ड्यूटरॉनॉमी चॅप्टर 14 वर्स 2. अनुवाद 14 आणि वचन 2. कारण तुम्ही आपला देव परमेश्वर याची पवित्र प्रजा आहात आणि परमेश्वराने भूतलावरील सर्व राष्ट्रातून आपली खास प्रजा म्हणून तुम्हाला निवडून घेतले आहे. आणि म्हणून आज या सुंदरशा वचनाच्या द्वारे आपण सुरुवात करणार आहोत. आजचा माझा विषय आहे प्रभू येशू ख्रिस्त येत आहे आणि त्याच्या येण्यासाठी वधू म्हणून आपण सर्वांनी स्वतःची आणि इतरांची तयारी कशी व कोठे करायला हवी. प्रिपेअरिंग फॉर द ब्राइडग्रूम. ब्राइडग्रूम म्हणजे वर आणि हा वर म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त देवाचा कोकरा येत आहे. आपण ह्या शेवटच्या काळामध्ये राहत आहोत आणि या शेवटच्या काळामध्ये एकच गोष्टीची नितांत प्रत्येक खऱ्या विश्वासणाऱ्याला गरज आहे आणि ती म्हणजे स्वतःची तयारी त्याच्या येण्याकरता आपण प्रत्येकानं करावं. तू माझी खास प्रजा आहे. आपण देवाची खास प्रजा, निवडून घेतलेले, अंधारातून जीवनाच्या प्रकाशात बोलविलेले, मरणातून उद्धरून जीवनामध्ये आलेले असे त्याचे लोक, वतनाचे लोक. वधस्तंभानंतर जो करार झाला त्या कराराचे भागीदार आपण. त्याचं मंदिर आहो, आपण त्याचं शरीर आहो, पुत्र आणि कन्या आहो. एवढंच नव्हे तर आपण सर्वजण त्याची वधू आहो. ब्राईड म्हणजे वधू आहो आणि ही वधू वराची वाट पाहत आहे. आपण या शेवटच्या काळामध्ये राहत असताना आणि प्रभू येशू ख्रिस्त येत आहे हे सर्वांना माहित आहे. परंतु त्याच्या येण्या अगोदर प्रत्येक खऱ्या विश्वासणाऱ्याने स्वतःची तयारी कशी करावी याविषयीचं विवेचन आज थोडक्यात आपण पाहणार आहोत. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे देवाच्या कृपेमध्ये आपण प्रत्येक जण वाढत असतो. प्रभू येशू ख्रिस्त, शमूएल सर्वजण देवाच्या कृपेमध्ये वाढत गेले. पण ते वाढत जाण्यासाठी एका नितांत गोष्टीची गरज असते आणि ती म्हणजे अलोन विथ द गॉड. देवाबरोबरची जवळीक, त्याची समीपता, त्याचा सहवास, एकांताचा, निकटचा, दररोजचा त्याच्या बरोबर असलेला आपला हा सहवास. आणि हा तारणानंतर केवळ 10-15-20 मिनिटाच्या सकाळच्या किंवा संध्याकाळच्या प्रार्थनेवर अवलंबून हे असू नये. ह्याला म्हणतात क्वाइट टाइम किंवा मौन धारणा किंवा एकांतामध्ये घातलेला हा वेळ. आणि म्हणून त्यामध्ये जो अनुभव असतो तो आपल्या
कृपेमध्ये वाढण्यासाठी आणि स्वतःची तयारी करण्याकरता हा पुरेसा असतो. आणि नेमकं हेच लोक करीत नसतात. विश्वासणाऱ्यांना ह्याचं शिक्षण नाही किंवा शिकवण नाही, आणि त्यामध्ये त्यासाठी जाण्याची त्यांना इच्छाही नसते. ह्याला होली डिझायर, पवित्र इच्छा असावी लागते. सैतान तुम्हाला सर्व काही करू देईल, परंतु प्रार्थना करू देणार नाही. आणि तुम्हाला सर्वांना आतापर्यंत माहित असेल, प्रार्थना म्हणजे श्वास आणि उच्छ्वास, त्याला आध्यात्मिक प्रार्थना म्हणतात. निरंतर प्रार्थना, प्रे विदाउट सीझिंग. आणि ह्या प्रार्थनामुळे खऱ्या जीवनामध्ये ज्यावेळेस आपण खऱ्या रीतीची प्रार्थना करतो, त्यावेळेस त्याच्या समीप आपण जातो. जितक्या समीप किंवा जितका संग आपण त्याच्यावर राहू, चालू, बोलू, तसं आपण त्याच्या सारखे आपण बनत असतो. क्वाईट टाइम मध्ये, मौन धारणेमध्ये. आणि हे शिक्षण मुळातच प्रत्येकाला दिलं गेलेलंच पाहिजे. लक्षात ठेवा, 10 उपदेशापेक्षा एक अनुभव उत्तम आहे. पुन्हा मी सांगतो, 10 अनुभवापेक्षा एक अनुभव पुरवला. 10 उपदेश ऐकले, एकही अनुभव ख्रिस्ती जीवनात आला नाही, तर त्या उपदेशाचा काही परिणाम नाही, त्या ऐकण्याचा काय उपयोग नाही. म्हणून एक छोटासा अनुभव, ख्रिस्ती जीवन अनुभवाचं जीवन, ख्रिस्ती जीवन प्रात्यक्षिक असलेलं जीवन आहे. ख्रिस्ती जीवन हे थिओलॉजीचं नाही, बुद्धिमत्तेचं नाही. ख्रिस्ती जीवन म्हणजे ख्रिस्ताबरोबर रोज रोज पदोपदी, मोमेंट बाय मोमेंट चालणं, आणि त्या चालण्यामध्ये आपण स्वतःची तयारी करत असतो. म्हणून उपदेश ऐकणं चांगलं आहे, परंतु उपदेश ऐकून अनुभव जर येत नसेल, तर त्या उपदेशाचा देखील काही एक परिणाम होणार नाही. प्रभू येशू ख्रिस्ताचा शेवटचा आठवडा 8वा, गेतसेमनीमध्ये बागेमध्ये तो प्रार्थना करीत आहे. त्यावेळेस त्याला शिष्यांची नितांत गरज होती, पण ते झोपले. 2 वेळेस तो आला आणि त्यांना त्यानं झोपेत असलेलं पाहिलं. आणि शेवटच्या वेळेस ज्यावेळेस तो आला, त्यावेळेस तो काय म्हणाला, तुम्हाला एक घटका किंवा एक घंटा किंवा एक तासभर देखील माझ्याबरोबर प्रार्थना करत नाही काय? कुड नॉट यू वॉच विथ मी विथ 1 hour 60 minutes? ख्रिस्त तुमच्याकडे 60 मिनिटं फक्त मागत आहे, 1 तास मागत आहे. आणि ह्या 1 तासामध्ये तुमची माझी त्याच्या येण्यासाठी घडणजडण कशी होती हे आपण थोडक्यात पाहणार आहोत. आणि म्हणून ब्राईड ग्रूम म्हणजे वर प्रभू येशू ख्रिस्त येत आहे, आणि त्यासाठीची ही तयारी प्रत्येक आपल्या जीवनामध्ये करायची आहे. आणि ज्यावेळेस तो येईल, त्यावेळेस शुद्ध, पवित्र, डाग विरहित, सुरकुती विरहित असे होईल तितकी वधू स्वतःला सादर करण्यासाठी प्रयत्न करत असते. पण हे कसं होतं? हे कशामुळे होतं? ख्रिस्ती जीवनामध्ये कुठलीही गोष्ट ऑटोमॅटिक नाही. देयर इज नथिंग ऑटोमॅटिक इन द ख्रिश्चन लाईफ. टेक्निकली, पॉलिटिकली, थिओलॉजिकली, ऑटोमॅटिकली नाही. कुठलीही गोष्ट नाही. यॉर्दन नदी क्रॉस केल्यानंतर यहोशुआला प्रत्येक आशीर्वाद जसा युद्ध करूनच प्राप्त करावा लागला, तसं आपल्या ख्रिस्ती जीवनात तारणानंतर जे सर्व आशीर्वाद त्यांनी अगोदरच राखून ठेवलेले आहेत, ते मात्र आपल्याला युद्ध करून प्राप्त करायचे असतात. आणि म्हणून यामध्ये कोणीही आपला अंदाज चुकवू नये. व्हॉट मस्ट आय डू टू बी प्रिपेअर्ड? त्याच्या येण्यासाठी माझी तयारी मी कशी करावी किंवा कुठे करावी? हा प्रश्न जरा आपल्याला आव्हानात्मक आहे. परंतु कशी करू नये किंवा काय करू नये याविषयी आपण एक 5-10 मिनिटं त्यावर विवेचन पाहूया. तो म्हणतो, प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो, हे काही मच वर्क किंवा पुष्कळ परिश्रम, कष्ट केल्याने होत नाही. नॉट बाय मच वर्क, इट इज नॉट डुईंग बाय मच वर्क फॉर द लॉर्ड. यासाठी की अनेक विश्वासांचा हा एक मोठा गैरसमज असतो. प्रभूसाठी मी आदळापट करायला हवी, प्रभूसाठी मी हे करायला पाहिजे, ते करायला पाहिजे. प्रत्येक मिटिंगला ते उपस्थित असतात. अगदी जातीनं व्हॉलंटियर, स्वयंसेवक होऊन सर्व प्रकारची कामं करण्यासाठी त्यांना आनंद असतो. त्यात काही जण फक्त पुलपीटवर मकाडण्यासाठी देखील येत असतात. हे प्रभूला कळत असतं. परंतु हे सर्व सत्य असलं, कृपा करून गैरसमज करू नका. अशा सेवकाच्या हृदय असलेल्या व्यक्तींची, विश्वासधाऱ्यांची, सभासदांची मंडळीला, चर्चला नितांत गरज आहे. त्याशिवाय चर्च देखील फंक्शन होणार नाही. परंतु ह्याचा उपयोग माझी त्याच्या येण्यासाठी जी तयारी आहे ती होण्यासाठी अतिशय अल्पसा असा ठरतो. म्हणून नॉट मच वर्क, अधिक काम, अधिक कष्ट, अधिक धावपळ
केल्याने माझी प्रभू येशू ख्रिस्तासाठी येण्यासाठी तयारी होईल, असं जर आपला विश्वास असेल तर तो मात्र हा अतिशय चुकीचा असा विश्वास आहे. हे फंक्शनिंग नाही. म्हणून त्याच्या येण्यासाठी स्वतःची तयारी करण्यासाठी पवित्र शास्त्रामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने काही दाखल्यांच्या रूपानं काही शिक्षण दिलेलं आहे. पहा, आपण मत्तय कृषीवर्तमान अध्याय 25 कडे येऊया. मत्तय 25 म्हटल्यानंतर तुम्हाला 10 प्रेरितांचा ती त्यांची कदाचित आठवण होईल. त्या पुढची वचनं म्हणजे 14 वचन त्याकडे पहा. हा आहे रुपयांचा दाखला. मत्तय कृषीवर्तमान अध्याय 25 मॅथ्यू 25 14 पासून पुढे पाहायला पाहिजे, परंतु तुम्हाला हा दाखला चांगला माहित आहे. रुपयांचा दाखला. एक धनी होता, मालक होता, आणि त्याने आपल्या कारभाऱ्यांना सॉरी नोकरांना बोलविलं. एकाला 5,000, एकाला 2,000 आणि तिसऱ्याला 1,000. मराठीमध्ये असल्या कारणानं रुपये म्हटलेलं आहे. सिल्वर कॉइन्स दिले आणि तो म्हणाला, जा व्यापार करा, मी माझ्या कामासाठी परगावी जात आहे, तिकडून आल्यानंतर याचा हिशोब मी तुम्हा प्रत्येकाकडून घेईल, हे त्यांनी सांगितलं होतं. हा दाखला एंड टाइम म्हणजे आपण ज्या शेवटच्या काळात राहत आहोत त्यासाठी थोडीशी इन्साइट, अंतर्दृष्टी देण्यासाठी किंवा टोच देण्यासाठी, शिकवण देण्यासाठी हा दाखला दिलेला आहे. हा काय त्याने दाखला एक लहान मुलांची गोष्ट म्हणून तो सांगितलेला नाही, पण त्यात मोठा एक अर्थ आहे आणि तो अर्थ आपण या ठिकाणी शिकलं पाहिजे. पहा, मग तो गावावरून आला, प्रत्येकाचा हिशोब घेऊ लागला. 5,000 वाला, 2,000 वाला आणि 1,000 वाला. आणि तुम्हाला माहित आहे 5,000 आणि 2,000 पहिले दोघांना तो काय म्हणाला, वेल डन, शाबास, भल्या विश्वासू दासा, वेल डन. तो म्हणाला, गुड अँड फेथफुल सर्वंट. 21 वचन, 25 अध्याय आणि 21 वचन पहा. या ठिकाणी तो काय म्हणतो, वेल डन. तो म्हणत नाही मच डन. तू खूप भरमसाठ काम केलंस, नाही, वेल डन. जे काही केलं ते वेल, शाबास. आणि त्याबद्दलचा प्रतिफळ किंवा बक्षीस किंवा मोबदला त्याने देऊ केला. परंतु या ठिकाणी एक महत्वाची गोष्ट आहे, नॉट मच डन. अनेक 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 विश्वासणारे ट्रस्टवर्दी असतात, जे सर्वंट असतात, इव्हेंजलिकल्स असतात, प्रिशियस असतात, त्यांची एक मनोभावना अशी होऊन गेलेली असते, मी खूप काबाड कष्ट यामध्ये केल्याने, संकटातून गेल्याने मग मला मोठं प्रतिफळ मिळेल. कदाचित हे खरं असेल, परंतु येशू तसा म्हणाला नाही. तो म्हणाला, वेल डन. जे काही तू माझ्यासाठी माझ्या इच्छेनुसार, माझ्या योजनेनुसार केलं, वेल वेल डन असं होतं. आणि म्हणून त्या शास्त्रामध्ये अनेक दुसरी देखील गोष्ट सांगितलेली आहे. आणखी एक महत्वाची, करू नये हे आपण पाहिलं. अधिक विनाकारण त्याच्या इच्छेच्या विरुद्ध, वचनाच्या विरुद्ध, त्याच्या योजना न समजता माझ्याच कल्पनेने, मनाने ज्यावेळेस मी सेवा म्हणून काही करायचा प्रयत्न करतो, ती व्यर्थ जाते. त्याला म्हणतात व्हेन टॉस. म्हणून प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की ज्यावेळेस तुमची आणि माझी लाईव्ह रिलेशनशिप, जिवंत अशा प्रकारची दाट संलग्नता, सहभागिता ज्यावेळेस असते, ती मग तुम्हाला त्याच्या येण्याविषयी तयार करते. लाईव्ह रिलेशनशिप विथ ख्राइस्ट, ख्रिस्ताबरोबर जिवंत सहभागिता, ही तुम्हाला मला त्याच्या येण्यासाठी तयार करते. पहा, ज्यांचं लग्न झालेलं आहे, पूर्वी विवाह झालेला आहे, माझाही झालेला आहे, ते पूर्वीचे दिवस तुम्ही जरा आठवा, ज्यावेळेस मागणी होते किंवा लग्न ठरतं, दोघं एकमेकाला भेटण्यासाठी तुम्ही लोक किती आतुर होता, नाही का? तिच्यासाठी तो आणि त्याच्यासाठी ती. जितका जास्त वेळ मिळेल तितका त्यांना तो कमीच वाटत होता. त्यांना लव सिक होत होते दोघं पण. का? जास्तीत जास्त समय एकमेकाबरोबर घालवण्यासाठी मिळावा, जास्त बोलता यावं. कितीही वेळ मिळाला तर तो त्यांना कमीच वाटत होता. त्याला म्हणतात लाईव्ह रिलेशनशिप विथ इच अदर. प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर असे ज्या वधूचे, ज्या ख्रिस्ती व्यक्तीचे संबंध असतात, ती व्यक्ती त्याच्या सहसा स्वतःची तयारी करत असते. आणि म्हणून ही जी इंटिमसी किंवा दाट ओळख आहे, एकमेकाचा दाट परिचय किंवा दाट सहवास एकमेकाला मिळतो, त्या सहवासामध्ये ख्रिस्ताच्या समक्षतेमध्ये त्या विश्वासनाची घडणजडण होत असते. मोर वर्क नाही किंवा डेड वर्क नाही. यू आर नॉट कॉल्ड फॉर डेड वर्क. ख्रिस्त काय म्हणाला, वेल डन. तो मच डन, मोर डन असं म्हणाला नाही. आणि म्हणून तुम्हाला मला मोर डन, डेड वर्क्स साठी पाचारण करण्यात आलेलं नाही.
पवित्र शास्त्र बायबल हे तुम्हाला शिकवतं की तुम्हाला मला रायचस ऍक्ट्स, नीतिमत्वाची कृत्ये करण्यासाठी पाचारण करण्यात आलेलं आहे. आणि हे तुम्हाला प्रकटीकरणाचं पुस्तक 19 अध्याय आणि वचन 8 मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. आणि वधूने स्वतःला तयार केले आहे. वधू म्हणजे चर्च मंडळी, विश्वासणारे तुम्ही आणि मी, तुम्हाला मला स्वतःला तयार करायचं आहे. म्हणून अशा प्रकारची प्रार्थना मागे मी सांगितल्याप्रमाणे आपण करू नये. हे प्रभू, तू येत आहे, माझी तयारी कर. नाही, वधूने स्वतःला तयार केलेले आहे. आणि कसे केलेले आहे? रायचस ऍक्ट, नीतिमत्वाची कृत्ये, रायचस डीड किंवा रायचस ऍक्ट, ही त्याची नीतिमत्वाची कृत्ये अशी ते होते. हे झालं वधूचं वर्णन ख्रिस्ताबरोबरचं. आणि त्यासाठी ती डिझायर पाहिजे. ती नीतिमत्वाची कृत्ये, न्यायपणाची कृत्ये, न्यायपणाचा झगा नव्हे, नीतिमत्वाचा झगा नव्हे, रायचसनेस, रोब ऑफ रायचसनेस नव्हे, जो तारणाच्या वेळेस मिळतो. हे आहे रायचस ऍक्ट, रोब ऑफ रायचसनेस, नीतिमत्वाचा झगा किंवा वस्त्र मिळाल्यानंतर विश्वासनाच्या जीवनात रायचस ऍक्ट्स, न्यायपणाची कृत्ये ही होत असतात, निर्माण होत असतात. आणि ती व्हायला हवीत. त्याबद्दल आपण पूर्वी देखील ऐकलं होतं. त्याची टेंडर मंजुळवाणी ऐकणे आणि त्याप्रमाणे करणे किंवा त्याप्रमाणे वागणे, त्या सहवासात उल्लंघन, ह्या रायचस ऍक्ट्स. ही रायचस ऍक्ट्स कशी होईल? तुम्हाला माहित आहे, त्याचं नीतिमत्व तुमचं नीतिमत्व झालं. नीतिमत्वाला इंग्लिशमध्ये रायचसनेस असं म्हणतात. आणि हा नीतिमत्वाचा जागा त्याच्या म्हणजे ख्रिस्ताच्या मापानुसार आहे, तुमच्या माझ्या मापानुसार नाही. टेलरकडे आपण जातो, माप देतो आणि मग तो त्याप्रमाणे शिवतो. ती आपल्या मापाची वस्त्र होत असतात. परंतु ख्रिस्ताने त्याचा झगा, नीतिमत्वाचा झगा, द रोब ऑफ रायचसनेस, हा त्याच्या मापाचा आहे. तुम्हाला आणि मला त्याच्या झग्याच्या मापाप्रमाणे व्हायचं आहे. आपली नीतिमत्वाची कृत्य त्याच्या नीतिमत्वाच्या कृत्या समान ज्यावेळेस होतील त्यावेळेस ती गणली जातील. स्वेटर विणताना तुम्हाला पाहिलं असेल, माझी आई विणायची. 2 मोठ्या सुया असतात आणि मग लोकरीचे, एक पिवळा आणि एक लाल, अशा प्रकारचा वूलचे धागे बंडल त्या ठिकाणी असे. आणि मग ती सुईमध्ये अशी घुसवायची आणि आम्हाला प्रत्येकाकरता स्वेटर तयार करायची. लाल, निळा, लाल, पिवळा, वेगवेगळे धागे, कलरचे धागे घेऊन. आणि ते एक स्वेटर तयार, सुंदर स्वेटर तयार होत असे. येता जाता आम्हाला बोलून अशी लावून बघायची आमच्या छातीला, पाठीला, बरोबर झालाय का उंचीला, रुंदीला वगैरे. त्याच प्रकारे प्रभू येशू ख्रिस्ताचं नीतिमत्व, द रायचसनेस ऑफ ख्राइस्ट, आणि तुमची नीतिमत्वाची कृत्ये, न्यायपणाची कृत्ये, रायचस ऍक्ट्स, रायचस डीड, नीतिमत्वाची कामे, हे दोन्ही त्या सुयामध्ये जाऊन ज्यावेळेस एक सुंदर झगा हा तयार होतो, त्याला म्हणतात तुम्ही स्वतःची तयारी करणे. वधू अशा प्रकारचं नीतिमत्वाचं वस्त्र त्या लग्नासाठी, कोकऱ्याच्या लग्नासाठी तयार करीत आहे. आणि हे तयार करण्याचे दिवस आहेत. हे नीतिमत्वाची वस्त्र तुमचं स्वतःचं, प्रत्येकाने स्वतःचं तयार करण्याचा हा समय आहे. आणि म्हणून त्यासाठी इंटिमेट रिलेशनशिप विथ ख्राइस्ट, ख्रिस्ताबरोबर अतिशय बिलगून, अतिशय लपटून, अतिशय जवळची दाट सहवास किंवा समस्थित रमणं, याचीच फार अत्यंत महत्वाची गरज आहे. पवित्र शास्त्रामध्ये जुन्या नवीन करारामध्ये याबद्दल काही उदाहरणं देखील दिलेली आहेत. पहा, एस्थेरचं उदाहरण पहा. एस्थेरच्या पुस्तकाकडे आपण जाणार आहे, पण एस्थेरच्या पुस्तक वाचल्यानंतर तुम्हाला समजेल की ज्यावेळेस तिला राजाने पत्नी होण्याकरता बोलविलं, त्यावेळेस तिने देखील स्वतःची 12 महिने तयारी केली. आणखी एक उदाहरण पहा, सॉंग्स ऑफ सॉलोमन, गीतरत्नामध्ये. त्या ठिकाणी गीताच्या मध्ये म्हणजे पद्याने कविता रचल्यासारखं ते वचन सांगितलेले आहेत. आणि तो रचनाकार गीतरत्नवाला शंभुएल म्हणतो की वल्लभ म्हणजे माझा पती, म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताचं हे दर्शक आहे, हा बोलवीत आहे. आणि तिला त्यानं तयारीसाठी त्या विल्डरनेस मधून त्या बोलविलेलं आहे. आणि ती त्याची प्रियसी म्हणजे वधू म्हणजे ब्राईड ही बँक्वेटिंग हॉल, मेजवानीच्या गृहामध्ये जाण्यासाठी, त्याच्या सहवासासाठी आणि त्याच्या चुंबनासाठी आसक्त झाली आहे. ती तयार झाली आहे. तिचं ते चित्र आहे, ती होली डिझायर तिच्यामध्ये आहे.
आणखी एक तिसरं उदाहरण जर पाहायचं झालं म्हणजे तुम्हाला त्यामध्ये सांगता येईल, होशियामध्ये आहे. दानिएलाच्या नंतर होशियाचं पुस्तक येतं. होशिया अध्याय 2 मध्ये पिता इस्रायल लोकांना सांगत आहे की तुम्ही वधूप्रमाणे आहात, आणि त्या वधूला त्याने वनवासातून किंवा अरण्य मार्गातून नेलं, यासाठी की तिची तयारी व्हावी. यशा 2 अध्याय घरी गेल्यानंतर तुम्ही वाचा, यासाठी की तो तिच्याबरोबर अतिशय चांगल्या गोष्टी बोलत होता, वचन देत होता इस्रायल लोकांना, यासाठी की वरासाठी वधूची तयारी जशी होते तशी इस्रायलची तयारी पित्यासाठी वधू म्हणून तयारी व्हावी. आणखी एक सर्वात महत्वाचं उदाहरण, चौथं उदाहरण तुम्हाला माहित असावं. नवीन करारामध्ये मत्ते 25 मध्ये मगाशी ऐकल्याप्रमाणे एक दाखला आहे 10 कुमारिकांचा, 5 आणि 5, 5 शहाण्या आणि 5 मूर्ख, अशा त्या दाखल्याच्या स्वरूपात त्यांनी सांगितलेलं आहे. आणि त्या ठिकाणी वरा संबंधाने किती इंटिमेट रिलेशनशिप किंवा अतिशय जवळीक सहभागिता, समक्षता, जीवलकता असावी याबद्दलचं वर्णन त्या ठिकाणी केलेलं आहे. त्याची पुष्कळसे अर्थबोध किंवा अतिशय वेगवेगळी स्पष्टीकरणे किंवा भाषांतर अनेकांनी आपल्या मनाप्रमाणे केलेली आहेत. पण सारासार विचार केल्यानंतर 5 आणि 5 म्हणजे जरी हे 10 विश्वासणारे असले आणि हा दाखला विश्वासणाऱ्यासाठी आहे, अविश्वासणाऱ्याचा इथं काही एक संबंध नाही. त्याच्यातले 5 वर उचलले गेले, परंतु 5 खाली राहिले. ते वर उचलले गेले नाहीत, ते मेजवानीच्या ग्रहात गेले नाही, कारण वधूमध्ये असताना देखील त्यांनी स्वतःची तयारी केली नाही. त्यामध्ये पहा, ऑइल म्हणजे तेल, हे तेल पवित्र आत्म्याचं दर्शक आहे. या ठिकाणी तुम्हाला माहित आहे, इनिशियल सप्लाय ऑइल, अंतरिम जो तात्पुरता पुरवठा तेल म्हणून पवित्र आत्मा म्हणून दिला गेला होता, तसा हा तुम्हाला मला किंवा प्रत्येकाला तारण होताना हा पवित्र आत्मा मिळतो. पवित्र आत्म्याचं दान दिलं जातं. पवित्र आत्म्याला तेलाची उपमा देण्यात आली आहे. आणि संपूर्ण पवित्र शास्त्रात या तेलाच्या वापराबद्दल म्हणजे पवित्र आत्म्याच्या उपयोगाबद्दल, वापराबद्दल तुम्हाला पाहायला मिळेल. परंतु या ठिकाणी एक सर्वात महत्वाची गोष्ट आहे, हे ऑइल हे हिडन इन द इंटरनल पार्ट्स. 5 शहाण्या कुमारी ज्यावरती घेतल्या गेल्या, त्यांच्याकडे तेल होतं सुरुवातीचं, इंटिरियम सप्लाय जो सर्वांना मिळतो. पण त्यांनी अधिक ऑइल, अधिक प्रमाणात पवित्र आत्मा त्यांनी ठेवून तो राखून ठेवला होता आपल्या हिडन पार्ट्स मध्ये, की जो 5 मूर्ख कुमारींनी हा ठेवला नव्हता. आणि हे कशाचं दर्शक आहे? हे हिडन रिलेशनशिप विथ द लॉर्ड जीसस क्राइस्ट. आता कान देऊन ऐका. दाविदाने पाप केल्यानंतर पश्चातापाची प्रार्थना केली, जी 51 स्तोत्रामध्ये आहे आणि तुम्हाला सर्वांना माहित आहे. पण त्याच्यातलं 6वं वचन पहा, स्तोत्रसंहिता 51 आणि 6, त्यामध्ये 2 शब्द प्रयोग आहे. त्या ठिकाणी लक्ष द्या, बायबल उघडा, पवित्र शास्त्र उघडा, स्तोत्रसंहिता 51 आणि वचन 6, 2 शब्द लक्षात ठेवा. आणि ह्या 2 शब्दावरून तुम्हाला समजून येईल ते कशाबद्दल सांगत आहे. पहिला शब्द आहे इनवर्ड पार्ट्स, इनवर्ड पार्ट्स. लगेच दुसरा शब्द त्याच वचनात आहे हिडन पार्ट्स. इनवर्ड पार्ट्स, हिडन पार्ट्स. परंतु मराठी बायबलमध्ये अंतर्याम हाच एक शब्द वापरण्यात आलेला आहे, तितकाच त्याचा अर्थबोध होत नाही. इंग्रजी आणि इब्री बायबल जर तुम्ही रिफर केलं, त्यामध्ये 2 भाग तुम्हाला दिसेल. इनवर्ड पार्ट्स म्हणजे सोल, म्हणजे जीव, प्राण, आणि हिडन पार्ट म्हणजे हृदय किंवा स्पिरिट किंवा आत्मा, असा त्याचा अर्थ होतो. तो म्हणतो, पाप केल्यानंतर पश्चाताप करताना दावीद म्हणतो, प्रभू तुझा एजोप घे. एजोप म्हणजे केरसुनी सारखं, मेथीची भाजी किंवा शेपूची भाजी कशी दिसते तसा झुडपा असे एकत्र करून रक्तामध्ये बुडून तुझ्या एजोवानं माझा इनवर्ड पार्ट्स, माझा हिडन पार्ट्स हे प्रभू तू धू. म्हणून या ठिकाणी बेसिक किंवा पायाभूत जे शिक्षण आहे, तुम्ही कोण आहात हे असणं अतिशय महत्वाचं आहे. हे ऐकून कदाचित माहित असतं, परंतु त्याचा अर्थबोध व्यवस्थित न कळाल्यामुळं पुढची इमारत, ख्रिस्ती जीवनाची इमारत ही अशी ढासळलेलीच असते, पडकी चढकी होत असते. तुम्ही आत्मा आहात, तुम्हाला जीव आहे आणि तुम्ही शरीरामध्ये राहता. यू आर अ स्पिरिट, यू हॅव अ सोल अँड यू लिव्ह इन अ बॉडी. स्पिरिट, सोल, बॉडी. आत्मा, जीव, शरीर. शरीर इकडं आणि आत्मा इकडं. मध्ये कोण आहे? सोल म्हणजे जीव. तिघांचा कार्यभाग वेगवेगळा आहे. ते तुमच्याबद्दलचं, माझ्याबद्दलचं वर्णन आहे.
देवाच्या स्वरूपाप्रमाणे त्याने तुम्हाला आणि मला निर्माण केलं. असा 3 कंपोनंट्स म्हणजे 3 पदरी आपली रचना आहे. तुम्ही कोण आहात? स्पिरिट आहात. तुम्हाला नवा आत्मा, नवं हृदय दिलं. जुनं हृदय त्यात नवा आत्मा किंवा जुना आत्मा त्यात नवीन हृदय नाही. ज्या शब्दानं पित्याने सर्व काही अंतराळ आणि कॉस्मिक गॅलॅक्सीज सर्व निर्माण केलं, त्याच पित्यानं हे छोटस हृदय आणि आत्मा तुमच्यासाठी निर्माण करून तारणानंतर तुम्हाला तो देऊ केला. तुम्ही नवीन आहात, तुम्ही जुने नाही. जरी पाप करत असा तरी, जरी पतन होत असलं, हे कदापि विसरू नका, आय एम अ न्यू क्रिएशन इन हिम. मी त्याच्यामध्ये नवी उत्पत्ती आहे. मी कसा जरी असलो तरी मी नवी उत्पत्ती आहे. त्याच्यानंतर हा सोल म्हणजे प्राण, जीव. त्याच्यामध्ये 3 भाग आहे. पहिला इच्छा, भावना आणि विचार. फक्त 3च आहे असं नाही, इतरही आहे. आणि हा आहे सोल. म्हणून ह्या सोलला म्हटलंय इनवर्ड. प्रभू, तुझ्या रक्तानं माझा इनवर्ड म्हणजे आतला भाग म्हणजे जीव, जिथं विचार उत्पन्न होतात, माझं कॉन्शियस आहे, सद्विवेक बुद्धी आहे, माझ्या कल्पना आहेत, दुष्टपणा आहे, बाळपणापासून जे विचार अतिशय दुष्ट आहे ते तू ते धुतलं गेलं पाहिजे. आणि हिडन पार्ट्स म्हणजे त्याच्या आतमध्ये असलेला तुमचा स्पिरिट, तुमचा आत्मा जो डागाळलेला आहे. स्पिरिट इज डेड, सोल इज डार्कन अँड द बॉडी इज डिफाईल्ड. पापाचा परिणाम पहा किती महाभयंकर होत असतो. आणि म्हणून ह्या सर्वांमधून ज्यावेळेस ह्या प्रार्थनेमधून येशू ख्रिस्ताच्या रक्ताच्या द्वारे ज्यावेळेस ह्या गोष्टीमधून आपण स्वच्छ शुद्ध होतो, डाग सुरकुती विरहित ज्यावेळेस आपण होतो, त्यावेळेस आपण त्याच्या येण्यासाठी स्वतःची तयारी करत असतो. पापाची क्षमा झाली, तारण झालं, नरकापासून सुटका झाली, पास्ट टेन्स झाला, त्याने आजच्या उद्याच्या पापाची क्षमा केली. पण या रोजच्या संक्रमणामध्ये त्याच्या येण्याची तयारी करीत असताना त्याच्या सहवासामध्ये त्या 5 शहाण्या कुमारी प्रमाणे अधिक तेल पवित्र आत्म्याच्या द्वारा या सर्व गोष्टी आपण अधिक तात्पर्यानं करायला हव्या. म्हणून ऑइल म्हणजे आत्मा हा तुम्हाला प्रभू येशू ख्रिस्ता समीप मदत करतो. आत्मा तुम्हाला येशू ख्रिस्ताच्या स्वरूपाप्रमाणे बनवतो. म्हणून हा आत्मा त्याने आपल्याला देऊ केलेला आहे. त्याला काम करू द्या तुमच्या जीवनामध्ये. हे काम कसं होईल? हे ऑटोमॅटिक होत नसतं. ह्याला श्रम करावं लागतात. ह्याला आपला आत्मिक जीवनाचा वेळ त्याच्या समक्षमध्ये खर्च करून द्यायला हवा असतं. आणि म्हणून सर्वात महत्वाची दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे पहिलं योहान अध्याय 2 आणि वचन 20. 1 जॉन चॅप्टर 2 वर्स 20. एक महत्वाचा शब्द आहे आणि तो आहे अभिषेक. अभिषेक म्हणजे अनॉइंटिंग. हे जे अनॉइंटिंग वचन 27 मध्ये देखील तो शब्द आहे. हे अनॉइंटिंग तुम्हाला मदत करतं एक्झामिन करण्याकरता, त्याच्या समीप नेण्याकरता, त्याची मधुरवाणी ऐकण्याकरता, त्याच्याबरोबर पवित्र इच्छा निर्माण करून त्याच्या संगे राहण्याकरता हा अभिषेक, हे अनॉइंटिंग प्रत्येक विश्वासणाऱ्याला मदत करत असतं. ज्यांना ह्याच्याबद्दल काही सुचतही नाही, कळतही नाही, त्यांनी आपलं तारण तपासून घ्यावं. न जाणो ते तारण कदाचित सदोष असेल. आणि म्हणून पवित्र शास्त्रामध्ये ह्या 25 मध्ये प्रभू येशू ख्रिस्त काय म्हणाला शेवटच्या त्या लोकांना किंवा 5 मूर्ख कुमारींना? आय डू नॉट नो हू यू आर. मत्ते वर्तमान अध्याय 25 आणि वचन 12 कोणते शब्द आहे ते? तो म्हणतो आय डू नॉट नो यू. आणि संपूर्ण पवित्र शास्त्रामध्ये नोईंग इज कनेक्टेड विथ इंटिमसी. मी तुम्हाला ओळखत नाही म्हणजे तुमची माझी कुठल्या प्रकारची इंटिमसी, साहचर्य, संयोग, संलग्नता नाही, सहवास नाही. कारण पश्चातापाच्या द्वारे, कृपेने, विश्वासाच्या द्वारे झालं. परंतु त्याच्यानंतर जी काही सलगता, बिलगून राहणे, लपटून राहणे, ख्रिस्ता संघ हनोक जसा चालला त्याप्रमाणे नसल्या कारणानं अशा लोकांना ख्रिस्त म्हणत आहे मी तुम्हाला ओळखत नाही. पहा, हे नोईंग म्हणजे इंटिमसी दोन्ही भागात आहे. पहा, एक आहे फिजिकल, आपल्या
नैसर्गिक रीतीनं पती पत्नी एकमेकाला ओळखतात. म्हणजे काय, त्यांची इंटिमसी असते, त्यांचं साहचर्य असतं, ते एक असतात प्रत्येक बाबतीमध्ये. शरीरानेच ते एक होतात असं नव्हे, प्रत्येक बाबतीमध्ये रोज प्रतिदिनी प्रतिक्षणी ते एक असतात, ती इंटिमसी. दुसऱ्या बाबतीत ख्रिस्त आणि त्याची वधू यांच्या म्हणजे इंटिमसी म्हणजे साहचर्य हे असणं अतिशय 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 महत्वाचं आहे. आणि हे प्रत्येक व्यक्तीला कळायलाच पाहिजे. हे दुर्दैवाचे शब्द आहे, स्केरी वर्ड्स, सगळ्यात स्केरी, भयंकर, नको ते ऐकायला असे शब्द कोणते असतील? आय डू नॉट नो यू, आय नेव्हर न्यू यू, मी तुम्हाला ओळखत नाही, असे शब्द आपल्या कानावर पडावे अशी तुमची इच्छा आहे का? नाही, विश्वासणाऱ्याची बिलकुल तशी इच्छा नसते. परंतु ही इंटिमसी हे एक एसेन्शियल इन्ग्रेडियंट आहे, तो घटक आहे, फार महत्वाचा ख्रिस्ती जीवनातला घटक. तुम्ही विश्वासणारे आहात हे कसं पडताळून पाहायचं? तो घटक, तो इन्ग्रेडियंट. कोणता इन्ग्रेडियंट आहे? इंटिमसी विथ द लॉर्ड. ख्रिस्ताच्या बरोबर चालणं, रोज चालणं, दैनंदिन जीवनात चालणं. म्हणून अर्ध्या पाऊण 1 तासाच्या प्रार्थनेवर भरोसा ठेवून राहू नका. तुमचा भरोसा प्रिचरवर, पास्टरवर, तो मला सांगाल मग मी तसा वागेन असं नसावं. विश्वासणारा प्रत्येक क्षणी प्रतिदिनी ख्रिस्ताकडे पाहत पाहत तो चालत असतो. आणखी एक महत्वाची गोष्ट, माझी तयारी कशी होईल, मी त्याच्या येण्यासाठी कशी तयारी करावी, याबद्दल आपण पाहत आहोत. इतरही उदाहरणं पाहिले. आणखी एक उदाहरण प्रकटीकरणाच्या पुस्तकात आहे. प्रकटीकरणाचं पुस्तक अध्याय 3 आणि वचन 20 सर्वांना हे माहित आहे. तो म्हणतो, मी दार ठोकीत आहे. तो दार ठोकीत आहे म्हणजे तो बाहेर आहे. ही अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे. मत्ती 24 मध्ये म्हटलेलं आहे, म्हटल्याप्रमाणे, अँड जेजस डिपार्टेड फ्रॉम द टेम्पल, आणि प्रभू येशू मंदिरातून निघून गेला. ऐकायला अगदी सहजरित्यानं ऐकल्यानंतर फार सहज वाटतं. मंदिरातून निघून गेला. अनेक मंदिरातून, अनेक चर्चेस मधून ख्रिस्त केव्हाच निघून गेलाय हे त्यांनाही कळत नाही. चर्चेस तर जाऊ द्या, मंडळांबद्दल जाऊ द्या, स्वतःच्या वैयक्तिक जीवनात आणि कौटुंबिक जीवनाकडे पहा. माझ्या जीवनातून ख्रिस्त केव्हाच निघून तर नाही ना गेला? नाही. म्हणून तो बाहेरून ठोकीत आहे, ठोकीत आहे, ठोकीत आहे. तुम्ही उघडूपर्यंत ठोकीत आहे. आणि तो सर्वांना माहित आहे, कडी, दरवाजा आतून बंद आहे. तोपर्यंत आतली व्यक्ती तो उघडत नाही, तोपर्यंत हा ख्रिस्त आत जाऊ शकत नाही. पण ही दारं, त्या बिजागऱ्या इतक्या जाम, इतक्या जबरदस्त अशा गच्च बसल्यात, त्याची इच्छा असली तरी ते उघडत नाहीत. त्याला भयंकर ताकद लावली तरी ते कधी कधी दारं असली उघडत नाहीत. ह्या बिजागऱ्या घट्ट कशा झाल्या? हे दारं इतके गच्च अशी कशी बनली, कशी बसली तिथं? हे आहेत रीतीभाती, परंपरा, एकमेकाच्या चुकीच्या कल्पना, चुकीचं शिक्षण, रिलिजन. रिलिजन म्हणजे धर्म. ख्रिस्ती धर्म नाही, पण धर्माने आपल्याला अनेक चुकीच्या गोष्टी शिकवलेल्या आहेत. आणि त्या अशा बिंबवल्या आहेत की हे दारच उघडत नाही. ख्रिस्त ठोकत आहे पण ते उघडतच नाही. आणि म्हणून कृपेनं ज्यावेळेस ते उघडलं जातं त्यावेळेस त्या व्यक्तीचं तारण होतं. ख्रिस्त म्हणतो, मी दार ठोकीत आहे. कोणाला म्हणत आहे? प्रकटीकरण 3:20. 20 म्हणजे 3:14 पासून लाउदिकिया मंडळीचा इतिहास सुरू होतो. म्हणजे तुमचा आणि माझा. आपण ही 7वी म्हणजे शेवटच्या मंडळीत जणू काय आहो. जे सर्व मंडळाने सांगितलं ते आपल्याला पण आहे. परंतु आपलं वर्णन जर पाहायचं असेल, ऐकायचं असेल तर 3रा अध्याय 14 पासून पुढे वाचायचं. लाउदिशिया, मी ठोकीत आहे. जो माझी वाणी ऐकून उघडेल, पुढे काय म्हणतो, मी आत जाईन आणि त्याच्याबरोबर जेवेन. जेवेन म्हणजे सहभागिता. टेबल, मेज, लॉर्ड्स टेबल म्हणजे प्रभूची सहभागिता आहे ती. त्या प्रभूच्या भोजनामध्ये आपल्याला त्याने केलेलं ते अटोनिंग सॅक्रिफाईस, प्रायश्चित्ताचं कार्य, त्यामध्ये मी पण आहे. माझ्या ऐवजी तो मरण पावला, हे आठवण करून, त्याचं स्मरण करून आपण त्या प्रवचनात भाग घेतो. ती सहभागिता, ही पण सहभागिता. तुमच्या घरात पण डायनिंग टेबल आहे, जेवणाचा टेबल, जेवणाचा मेज, त्यावर आपण कुटुंब बसत असतो, गेस्टला देखील बसतो आणि ती एक सहभागिता असते. केवळ खाल्ल्यानेच आपण एकमेकाला ओळखतो असं नव्हे, परंतु प्रीतिभोजन आपण करत असतो, सहभागितेचं भोजन. ख्रिस्ताला तुमच्या सहभागितेची भूक लागलेली आहे. पण
वचन 31, त्याच्या खालचं वचन तुम्ही पहा. त्यामध्ये तो म्हणतो की डीप रिलेशन त्याला हवी आहे, डीप कम्युनियन, डीप फेलोशिप, इंटिमेट कम्युनियन, ओव्हरकमिंग लाईफ. जो कोणी 3:21 प्रकटीकरणाचं पुस्तक तुमच्याकरता मी वाचून दाखवतो. तो म्हणतो, जो विजय मिळवितो त्यालाच मी आपल्या आसनावर बसू देईल. मी जसा विजय मिळवून आपल्या पित्याबरोबर त्याच्या राजस्थानावर बसलो, तसा जो विजय मिळवितो त्याला मी आपल्या राजस्थानावर आपल्या बरोबर बसू देईन. कोणाला म्हणतो? वचन 20 वाल्याला. वचन 20 मध्ये काय आहे? जो दारू घडतो आणि त्याच्या इंटिमेट फेलोशिप, त्याच्या सहवासासाठी आतुरतेने त्याच्या चरणाजवळ बसतो, तो ओव्हरकमर, तो विजय मिळतो. आणि हा जो विजय मिळवणारा विश्वासणारा आहे, तो त्याच्या येण्यासाठी एक प्रकारे स्वतःची तयारी करत असतो. आणि त्या थ्रोनवर, म्हणजे त्या राजस्थानवरचे सर्व अधिकार फक्त अशा विश्वासणाऱ्याला मिळेल. अगळम पगळम उडान टप्पू सारखं, बाजार बुनग्यासारखं जो जगतो, केवळ कधीतरी चर्चला मेहरबानी केल्यासारखा जो येतो, अशा विश्वासणाऱ्यांना हे नाही. काही काही येतात रविवारचे चर्चला, जसं बँकेतून जी ठेवण ठेवलेली आहे, पैसे ठेवलेले ते घेण्यासाठी कधीतरी आपण जातो बँकेत, रोज नाही जात. तसं रविवार आला म्हणून फक्त चर्चला येणारे काही ख्रिस्ती लोक असतात आशीर्वाद घेण्यासाठी, विथड्रॉ करण्यासाठी, बँकेत फक्त विथड्रॉ करण्यासाठी जणू काय ते जातात. तसे नव्हे. जो विजय मिळतो, ख्रिस्ती जीवन विजयाचं जीवन आहे, हे पडझडीचं जीवन नाही. हा, तुम्ही पडाल, तुम्ही निराश व्हाल, तुम्ही घसराल, पण एक लक्षात ठेवा, युअर फेल्युअर इज नॉट फायनल. टू रिमेन इन दॅट फेल्युअर इज रिअल फेल्युअर. त्या पतनामध्येच राहणं, 1 आठवडा 2 आठवडे, ते खरं पतन आहे, पण त्यामधून देखील ख्रिस्त उठवितो. खरा विश्वासणारा अशा स्थितीत तो राहत नाही, हे तुम्हाला कळून चुकलं पाहिजे. आणि म्हणून तो म्हणतो या गोष्टी ओव्हरकमिंग, जो विजय मिळतो. लुक वर्म चर्चचा हा इतिहास आहे. कोंबट ख्रिस्ती, हे 11 सळे करणारे, ज्याने आपल्या जीवनाचा विचका केलेला आहे, जे ओसाड, अमंगळ, निष्फळ, निरुपद्रवी आणि कुठल्या प्रकारचा फळ न देणारे, अशा प्रकारचे निराशजनक झालेले ख्रिस्ती लोक जीवन जगतात, त्यांच्यासाठी आहे. ख्रिस्त तुमचं जीवनाचा दरवाजा ठोकत आहे. आणि विशेष म्हणजे ह्या लॉकडाऊन मध्ये, ह्या अशा क्वारंटाईन मिळालेल्या जागतिक परिस्थितीमध्ये ही सुंदरशी सहभागिता आहे. एकांतामध्ये स्वतःला फेकणं. देवाने कदाचित सर्व चर्चेसला खऱ्या विश्वासणाऱ्यांना एक दानच दिलेलं आहे की त्यांनी एकांताचा लाभ घ्यावा. मौन, त्याच्या सहभागितेमध्ये स्वतःला लोटून देणे, हे त्यांनी पाहायला हवं. आणि म्हणून हे आपल्याला विजय मिळतो. जो विजय मिळवितो, कशावर विजय मिळतो? आपल्याला 3 शत्रू आहे की जे याकोबाच्या पत्रामध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. याकोबाचं पत्र इब्री नंतर येतं, अध्याय 4, त्यामध्ये 1, 4 आणि 7 वचनामध्ये 3 शत्रू आहेत, त्यांचे नाव आहेत. पहिला कोण आहे? पहिला आहे फ्लेश. फ्लेश म्हणजे देह, शरीर. फ्लेश, देह म्हणजे तुमचं स्किन, हे मांस, हे हाड, हे रक्त, हे नव्हे. फ्लॅश म्हणजे जुना स्वभाव, तुम्ही स्वतः, तुमचं जुनेपण, जुनाट गोष्टी, हे शत्रू आहे. आपणच आपले शत्रू, आपल्या जुन्या कल्पना. जुनं पण असतं, जुने ते होऊन गेले, पहा हे नवे झाले, हे तर आपलं वर्णन आहे. पण जुने त्याच्याबरोबर असतं की जे आपल्यावर वर्चस्व करत असतं कळत नकळत. ते आपलं शत्रू म्हणून कधी कधी बाहेर येतं गुहेतून आणि आपल्यावर राज्य करू लागतं. ही सैतानाची इच्छा असते. दुसरा वर्ल्ड, वचन 4, जग. तुम्ही जगात आहात, पण जगाचे नव्हा, मी जगातून तुम्हाला निवडून घेतलेलं आहे, म्हणून जग आपलं शत्रूप्रमाणे आहे. हे जग एकदा आपल्या जीवनात घुसलं की मग मात्र आपण निष्फळ होतो, निष्क्रिय होतो ख्रिस्ती जीवनाकरता. तिसरा शत्रू आहे सैतान. आणि हा सैतान, हा तर आपल्याला टपलेलाच आहे. म्हणतोय तो चोरी करण्यासाठी, टू स्टील, टू किल अँड टू डिस्ट्रॉय. चोरी करण्याकरता, ते नाही जमलं तर तो खून करण्याकरता, तेही नाही जमलं तर तुमचा नाश, डिस्ट्रॉय करण्याकरता येतो. तो लबाडांचा बाप आहे. म्हणून ह्या 3 शत्रूवर जो विजय मिळवितो, ती व्यक्ती वधूप्रमाणे वराची वाट पाहत असते. म्हणून कोणत्याही परिस्थितीमध्ये अशा ठिकाणी न राहता
एस्तेर प्रमाणे आपण व्हायला हवं. 3 उदाहरणं आपण पाहिले होते एस्तेरचं. एस्तेरने किती दिवस घालविले? 12 महिने तयारीसाठी. आणि ज्यावेळेस तो राजदंड तिच्याकडं त्याने असा राजाने केला, त्यावेळेस तिने जाऊन त्याला स्पर्श केला आणि मग ती त्याची पत्नी झाली. पहा, 12 महिने तो मोठा काळ होता. सॉंग्स ऑफ सॉलोमन गीतरत्नामध्ये देखील कितीतरी वर्ष वनवासातून त्यांनी घालवली. त्यांची एक प्रकारे देवानं तयारी केली. एवढंच नाही, होशे देखील सांगत होता, इस्रायल लोकांची तयारी करण्याकरता त्यांनाही काइंड वर्ड्स म्हणजे सुंदरशी वचनं दिली आणि संदेश दिले. काहींनी ऐकले, काहींनी ऐकले नाही. आणि म्हणून ह्या शेवटच्या काळामध्ये प्रियानो अशा प्रकारचं जीवन आपण जगायला हवं. ओव्हरकमिंग 19:7 प्रकटीकरण आणि वधूने स्वतःला तयार केलेले आहे. हा जगा, ही वस्त्र तुम्ही तुमची तयार करायची आहे. दुसरीची वाट पाहू नका. कोणी मला काय सांगेल हे मला माहित नव्हतं, हे मला कोणी सांगितलं नाही, अशा प्रकारे तुम्ही वागू नका. कारण ही तयारी स्वतःच करायची आहे. आणि कोणत्या बाबतीमध्ये आपण मी स्वतःला तयार करायला हवं, मी नक्की काय करायला पाहिजे? बायबल तर वाचतो, संदेश तर ऐकतो, पण मला कोण सांगेल की मी नेमकं ह्यामध्ये विजयशाली ख्रिस्ती जीवन जगायला हवे? पापावर विजयशाली जीवन जगणं म्हणजे काय? पहा, हे सांगितलं आहे प्रभू येशू ख्रिस्ताने प्रकटीकरण अध्याय 19 मध्ये. शुभ्र वस्त्रे वधूने आपली तयारी केलेली आहे. ती कशी केली? 2 आणि 3 अध्यायामध्ये 7 मंडळी आहेत. त्यांना जी काही वचनं दिली किंवा त्यांना जी काही अभिवचनाच्या द्वारे आवाहन करण्यात आले, त्यांचे दोष दाखवण्यात आले, ते तुम्हाला मला देखील अभिव्यक्तीप्रमाणे आहे आणि ते आपण समजून घ्यायला पाहिजे. लक्षात घ्या, अध्याय 4 नंतर 19 पर्यंत मंडळीच दाखवली नाही. प्रकटीकरणाच्या या अध्यायामध्ये चर्च नाही. चर्च स्वर्गात आहे, ते अगोदरच उचललं गेलेलं आहे. परंतु उचलले जाणारे कोण? ख्रिस्ता येण्याच्या अगोदर स्वतःची तयारी करणारे असे ते कोण होते? पहा, कोणत्या गोष्टी अति सुस्पष्ट रीतीने आपण पाहूया. या अध्याय 2 कडे या. कशावर मला विजय मिळवायचा आहे? मी ओव्हरकमर म्हणजे विजयशाली कसा होईन? दुसरा अध्याय वचन 4 मध्ये सांगितलंय, लॉस ऑफ अवर फर्स्ट लव्ह, पहिली प्रीती तू सोडली. प्रीतीबद्दल जेवढं बोलावं तेवढं कमीच आहे. आणि म्हणून ही पहिली त्याबद्दल प्रत्येकानं पश्चाताप करायला हवा. प्रत्येकाच्याच बाबतीत ही उणीव आहे. प्रत्येकाने आपली पहिली प्रीती केव्हा सोडली आहे? तू कुठून पडल्याची आठवण कर. ज्यावेळेस आपण करू, प्रियांनो, आपले संबंध इतरांबरोबर आणि ख्रिस्ताबरोबर सुद्धा जातील. नंबर 2, अध्याय 2 आणि वचन 10 मध्ये ट्रायल्स अँड ट्रिब्युलेशन, प्रत्येक संकट, प्रत्येक कसोटी आणि प्रत्येक मोह यावर तुम्ही ज्यावेळेस विजय मिळता त्यावेळेस तुम्ही ओव्हरकमर बनता. ज्यावेळेस मोह येतो त्यावेळेस त्यातून सुटण्याचा प्रभू आपल्याला मार्ग देखील दाखवितो. सैतान संकटात पाडतो, पण डिलिव्हरर म्हणजे मुक्त करत नसतो. त्यातून कसं सुटायचं हे तो सांगत नसतो, परंतु ख्रिस्त आपल्याला सोडवितो. त्याने सोडविलं, तो सोडवित आहे आणि तो हालेलुया सोडविणार. तिसरी गोष्ट, कॉम्प्रोमाइज विथ द वर्ल्ड. तिसरा अध्याय वचन 16, हे तर अति महत्वाचं आहे. अनेक विश्वासधाऱ्यांनी या जगाबरोबर तडजोड केलेली आहे. कॉम्प्रोमाइज म्हणजे हात मिळवणी, तडजोड. यू शुड कन्फ्रंट ऑर कॉम्प्रोमाइज. तुम्ही समझोता तरी कराल, नाही तर सामना तरी कराल. मोशे फारोकडे गेला, फारोने समझोत्याबद्दल पुष्कळशा गोष्टी त्याला सांगितल्या, असं कर, तसं कर, तसं कर. परंतु मोशेने समझोता, कॉम्प्रोमाइज केलं नाही. मग काय केलं? कन्फ्रंट, तोंडास तोंड दिलं, सामना केला आणि विजयशाली झाला. प्रियानो, हे कठीण आहे, परंतु ख्रिस्ती जीवन हे सामना करण्याचं जीवन आहे, कॉम्प्रोमाइज नाही. अनेकांनी ख्रिस्ती जीवनात आणि जगाबरोबर, आपल्या लग्नामध्ये, आपल्या घरगुती कामामध्ये, आपल्या कामाच्या ठिकाणी, अशा अनेक ठिकाणी कॉम्प्रोमाइज, तडजोड, तेरी बी चूप मेरी बी चूप, तू माझी पाठ खाजो आणि मी तुझी पाठ खाजो, अशा प्रकारे ख्रिस्ती जीवन जगल्या कारणानं विजयशाली ते होत नसतात आणि म्हणूनच ते उचलले जाणार नाही. ते 5 मूर्ख कुमारीमध्ये हे गुण होते. पुढचा एक गुण, चौथा आपण पाहतो, इन्फ्लुएन्स ऑफ द जिजबेल. जिजबेल ही राणी होती. दुसरा अध्याय वचन 20. तिचा परिणाम, इन्फ्लुएन्स, ही कोण होती, कशी होती, याबद्दल तुम्हाला कदाचित माहित असेल. ती अतिशय मूर्तीपूजक होती आणि व्यभिचारी पण होती, डॉमिनेशन करणारी होती. तिचा नवरा म्हणजे आहाब, त्याच्यावरही ती डॉमिनेट करत होती.
एलियाच्या पाठीमागं त्याला मारण्याकरता हात धुवून पाठीमागे लागली होती. ही जिजबेल, ही तर राणी, ही तर बाई, ती होऊन गेली काही शतक, परंतु तिचं स्पिरिट मंडळीमध्ये काम करतं. त्याला म्हणतात स्पिरिट ऑफ जिजबेल. जिजबेलचा आत्मा तो काय करतो? एकमेकाला डॉमिनेट. मी तुझ्यापेक्षा मोठा, मी सिनियर, मी एल्डर, मी ट्रस्टी, मी अमुक, मी तमुक, काही नसलं तरी, म्हणून दुसऱ्याला दाबणे, दुसऱ्यावर वर्चस्व, दुसऱ्याच्या डोक्यावर वरवंटा फिरवणे, दुसऱ्याला कंडम करणे, घालून देणे. जिजबेल हे स्पिरिट फार मोठ्या प्रमाणामध्ये सर्व मंडळात काम करत आहे. परंतु यावर जो विजय होईल तोच त्या 5 शहाण्या कुमारीमध्ये असणार. पाचवी गोष्ट, स्पिरिच्युअल स्लंबर अँड ॲपॅथी. तिसरा अध्याय आणि वचन 1:3-1. आध्यात्मिक डुलकी, झोप आणि ॲपॅथी. ही झोप येते, शारीरिक जशी येते, आध्यात्मिक झोप येते. अनेक झोपलेले आहेत, गुंगलेले आहेत, देवा स्वप्नामध्ये स्वमग्न झालेले आहेत. त्यांना स्वतःच काही कळत नाही, मंडळीचं काही कळत नाही, दुसऱ्याचं काही कळत नाही. स्वतः नाशे जातात आणि दुसऱ्याचा पाय ओढून त्याला नेतात. ही झोप अतिशय अतिशय गंभीर स्वरूपाची बाब आहे. मागच्या खेपेस पाहिलं होतं, पापामुळे आलेली झोप. काही शमशोन जसा दलिलाच्या मांडीवर झोपला, संपूर्ण त्याचे केस काढून मुंडन करण्यात आलं, त्यावेळेस देवाने मला सोडलं हे त्याला कळालं नाही. अशा प्रकारे विश्वासणारे पापामध्ये इतके लोळतात की देवाने मला सोडून दिलेलं आहे हेही त्यांना कळत नाही. अशक्त दुर्बल होऊन मरतात, कारण ते दक्ष नसतात. स्वतःची तयारी ते ख्रिस्त येण्यासाठी करीत नसतात. आणि 6वी गोष्ट जी तिसरा अध्याय वचन 11 मध्ये सांगितलेलं आहे, गर्व, सेल्फ सॅटिस्फॅक्शन म्हणजे स्वतःचीच पूजा करत बसणे, स्वसंतुष्टपणा आणि इंडिफरन्सेस म्हणजे उदासीनपणा. गर्व तर सर्वत्रच पाहायला मिळतो. इगो, मी कोणतरी मोठा, हा सुप्त गर्व प्रत्येकात घुसलेला असतो. कोणीच नम्र आजकाल दिसत नाही. सेल्फ सॅटिस्फॅक्शन, स्वसंतुष्ट, स्वमग्न, मी आणि माझ्या पुरताचं आवरण. दुसऱ्याबद्दल, ख्रिस्ताच्या बद्दल तर बाजूला सोडा, पण स्वतःच्या मंडळीतले, स्वतःच्या कुटुंबातल्या बद्दल देखील त्यांना काही आपुलकी अशी वाटत नसते. आणि उदासीनता, प्रत्येक गोष्टीमध्ये उदासीन असणं. ह्या सर्व 6 गोष्टीवर त्यांनी सांगितल्याप्रमाणे, येशूने सांगितल्याप्रमाणे जो विजय मिळतो त्यालाच मी माझ्या जवळ, माझ्या राजासनावर बसू देईल. राजासनावर बसणं म्हणजे त्या राजासनाचे अधिकार प्राप्त होणं. मी राष्ट्रपती झालो, राष्ट्रपतीच्या खुर्चीवर बसलो, ती खुर्ची म्हणून मी बसलो असं नाही. मला ते अधिकार, तुम्हाला ते अधिकार प्राप्त होता. ते राजस्थानावर बसणं म्हणजे ते संपूर्ण असोसिएटेड विथ द किंगली रूल ऑर ऑथॉरिटी. आणि हे तुम्ही घेतलं. आणखी शेवटची महत्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगतो, त्याच्या ऑथॉरिटीमध्ये आणि पॉवर मध्ये वाढत जाणं. ऑथॉरिटी म्हणजे अधिकार, पॉवर म्हणजे बळ. सैतानाला बळ आहे, पॉवर आहे, सामर्थ्य आहे, अधिकार नाही. अधिकार म्हणजे ऑथॉरिटी ही नाही. त्यामुळं तुम्ही त्याच्यापेक्षा जास्त असे श्रेष्ठ ठरता. हा एक सर्वात महत्वाचा क्रिटिकल पार्ट आहे, अतिशय महत्वाचा असा हा भाग आहे. एस्तेरला देखील तो मिळाला. लक्षात घ्या, एस्तेरने असा स्पर्श केला त्या सुवर्ण राजदंडाला. ज्यावेळेस राजाने तिच्याकडे पाहिलं आणि तिच्याकडे पाहून तो राजदंड असा केला, लगेच ती उठली आणि तिला स्पर्श केला. तो स्पर्श म्हणजे तो अधिकार तिने मिळवला. आदम हवा, हवेला कुठं अधिकार दिला होता, पण ती आदमाला जो अधिकार, ऑथॉरिटी दिली गेली होती, त्याची ती भागीदार, पार्टनर होती. आणि तिने देखील तो अधिकार त्याच्याबरोबर तिने तो गमावला. चर्चला तिसरी गोष्ट नवीन करारामध्ये मोठा अधिकार दिलेला आहे. आणि हा योहान कृष्ण 12 मध्ये आहे. काय? जे काही तुम्ही पृथ्वीवर बांधाल वर स्वर्गात ते बांधलं जाईल. जे काही पृथ्वीवर तुम्ही मोकळं सोडाल ते वर स्वर्गात मोकळं केलं. अधिकार आहे, ऑथॉरिटी आहे. पण हा अधिकार कोणीच वापरत नाही. हा अधिकार गेल्यासारखेच ते वापरत असतात. आणि म्हणून या गोष्टीमध्ये प्रत्येक व्यक्ती हा धुरमुकलेला असा ठरत असतो. लक्षात घ्या, अधिकार हा दिला होता. ज्यावेळेस देवाने आदामाला उत्पन्न केलं, हे सर्व उत्पत्तीनंतर शेवटी उत्पन्न केलं 6व्या दिवशी. आणि जे काही उत्पन्न केलं होतं त्यामध्ये नेऊन त्याला त्याने ठेवलं आणि म्हटलं, डॉमिनेट, सत्ता गाजवा, उपभोग घ्या.
सर्व त्याच्या हातामध्ये त्यांनी दिलं होतं. ताऱ्यांना नावं देणं, वनस्पती झाडांना किंवा प्राण्यांना नावं देणं, इतका तो देवासारखा इंटेलिजंट बुद्धिमान होता आणि होताच. एवढंच नाही तर इतर अनेक अधिकार त्याला दिले होते. लक्षात घ्या, सैतान 2 रूप घेऊन येत असतो. सैतान देवदूताचं रूप घेतो आणि सैतान गरजणारा सिंहासारखा देखील त्याचं रूप घेतो. देवाचं वचन सांगतं. हाच सैतान जेव्हा स्वर्गामध्ये गेला तर इतर देवदूतांना देखील त्यांना ओळखलं नाही, पण पित्यानं मात्र ओळखलं. तू कुठून आलास? योबाच्या पुस्तकात लिहिल्याप्रमाणे त्याप्रमाणे त्याने ओळखलं आणि सुंदर रूप धारण करून सापाची मदत घेऊन त्या हवेबरोबर कॉन्व्हर्सेशन, संभाषण त्याने सुरू ठेवलं. लक्षात घ्या मी काय म्हणतो. विश्वास वार्तेने आणि वार्ता देवाच्या वचनाने मध्ये आहे. विश्वास वार्तेने, म्हणून ऐकणं अतिशय महत्वाचं आहे. आणि हे ऐकल्यामुळं, ही वार्ता ऐकल्यामुळं विश्वास निर्माण होतो. ज्यावेळेस हा सैतान लुसिफर सुंदर मनोहर रूप धारण करून सापाच्या मार्फत त्या हवेकडे आला, त्यावेळेस हवेकडून त्याने सर्व काही माहिती मिळवली. हवेने देखील सर्व काही सांगून टाकलं. हे याला बरेच दिवस लागले असतील. अचानक तो आला फळ खा धर असं म्हणाला नाही. आणि त्यालाही माहित नव्हतं ह्या दोघांना काय काय अधिकार दिलेत, हे देवाच्या समान आहेत, हे तिच्याकडूनच त्याला कळालं. बघा, आपलं मोठं तोंड केल्यानंतर काय होतं. आणि नंतर त्याला कळालं की ह्या झाडाला फळ खाऊ नको असं पित्याने ह्यांना आज्ञा दिली. एकच आज्ञा. 10 आज्ञा मोशे ज्यावेळेस आला त्यावेळेस आल्या, नंतर आल्या काही शतकात. पण ह्यांना तर एकच होती. कोणती? या झाडाचं फळ तू खाऊ नको, बस तेवढंच करायचं होतं. आणि नेमकं त्यानं ते पकडलं. आणि मग त्याने ते फळ, हे लाक्षणिक स्वरूपात आहे, ज्यावेळेस खास त्यांना उद्युत केलं, त्याचा अर्थ डिसओबिडियन्स, अवज्ञा, देवाची आज्ञा मोडणे. आणि ज्यावेळेस त्यांनी मोडली त्यावेळेस आदाम आणि हवेला जो अधिकार, ऑथॉरिटी दिली होती, ती त्यांनी सैतानाला विकली, सैतानाला दिली. एसावाने आपला ज्येष्ठत्वाचा, पुत्रत्वाचा हक्क जसा त्या मसुरीच्या डाळीसाठी, पॉरिज, मसुरीची डाळ एका वेळेचं भोजन, त्यासाठी जसा विकला, उठून निघून गेला, तसं आदामाने हा अधिकार किंवा ऑथॉरिटी आणि हवेने देखील ह्या सैतानाला देऊन टाकले. म्हणून लुसिफरचा सैतान झाला. देवाने नाही निर्माण केला, देवाने लुसिफर निर्माण केला. तुम्ही मी सैतान निर्माण केला. आपला अधिकार, आपली ऑथॉरिटी आपण गमावून बसलो. आणि म्हणून प्रियांनो, हा अधिकार प्राप्त तुम्हाला परत देण्यासाठी 4000 वर्षानंतर देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त वधस्तंभावर मरण पावला. आणि त्याच्या मरणाच्या द्वारे तो अधिकार तुम्हाला मला पुन्हा एकदा प्राप्त करून दिला. जो कोणी नवा जन्म पावतो, केवळ त्याच्या पापाची क्षमा होते, तो स्वर्गात जातो असं नव्हे, तिथं आहेच, परंतु गमावलेला तो अधिकार, ऑथॉरिटी जी सुरू होती, ती तुम्हाला मला ख्रिस्त येशूमध्ये पुन्हा प्राप्त होते. हालेलुया. आणि म्हणून इफिसी 1:3 मध्ये सांगितल्याप्रमाणे देवाने तुम्हाला ख्रिस्त येशूमध्ये सर्व काही, ऑल ALL पुन्हा प्राप्त करून दिले आहे. आणि ते हस्तगत करून ज्यावेळेस त्या अधिकाराचा वापर आपण करतो, त्यावेळेस वधू स्वतःची तयारी करते. जे तुम्ही इथे बांधाल, बांधलं जाईल. ते स्वर्गात तुम्ही सोड, ते स्वर्गात ते सोडलं जाईल. हा अधिकार आहे, तो दिलेला आहे. एस्तेरने देखील तो घेतला. काठी वाटत पेत्र समुद्रात चालला, पण त्याच्या अगोदर म्हटला, मी येऊ येशू, मी येऊ, कम, ये, असं म्हणायचा अवकाश. पेत्र देखील पाण्यावरून, तो अधिकार होता. कम म्हणजे अधिकार. येशूने अधिकार, ऑथॉरिटी त्या पेत्राला दिली. त्या अधिकाराने तो पाण्यावरून चालू लागला. तो अधिकार प्रत्येक विश्वासणारे ख्रिस्ती जीवनात वापरला पाहिजे. ते शिकवलं नाही, आपल्याला माहितच नसतं. सैतान हा हा पतित आहे. सैतान हा हरवलेला आणि पराकांता झालेला, एवढंच ना, पराभूत शत्रू आहे. येशू ज्यावेळेस पाणीवरून चालला, नंतर तो त्यांना म्हणाला, चला एकांती चला. मत्ते कृषी 6 अध्याय
थोडा विसावा घ्या. म्हटलं ना, येशू म्हणाला थोडा विसावा घ्या. मार्क मध्ये 6 अध्याय आणि वचन 31 तो म्हणाला, कम अँड टेक रेस्ट, कम असाइड अँड टेक रेस्ट, उधर आइये, थोडा विश्राम करो. मराठीमध्ये विसावा घ्या, एकांती चला. कारण इथे बरेच लोक येतात जातात, एकांत त्यांना नाही. चला, थोडा विसावा घ्या. हे साधे शब्द नाहीत. ह्याला म्हणतात त्याच्या सहभागितेमध्ये स्वतःला फेकून देणे. निवास मंडप मोशेचा तुम्हाला माहित आहे, त्याचे 3 भाग आहे: अंगण, पवित्रस्थान, परमपवित्रस्थान. परमपवित्रस्थान या तिन्ही प्रमाणे तुम्ही देखील 3 पदरी आहात. आता सांगितल्याप्रमाणे आत्मा, जीव आणि शरीर. हे परमपवित्र स्थान म्हणजे तुमचा आत्मा, हिडन पार्ट्स. ज्या वेळेस तुम्ही त्या परमपवित्र स्थानात जाता त्यावेळेस तुम्ही त्या एकांतात जाता. तेथे आहे अनॉइंटिंग, तेथे आहे मंजुळवाणी, तेथे आहे हेलिंग, तेथे आहे डिलिव्हरन्स, तेथे आहे शालोम म्हणजे शांती, त्या शांतीमध्ये असलेले सर्व आशीर्वाद, तेथे आहे अथॉरिटी. म्हणून विश्वासणाऱ्यांनो, तुम्ही तुमच्या जागी जा. एकांत कुठे? एकांत एकांत म्हणजे तुम्हाला दिलेली जागा. इफिस 2:6 स्वर्गीय स्थानात, त्याने तुम्हाला स्वर्गीय स्थानात बसविले. हे हेवनली प्लेस म्हणजे स्वर्गीय स्थान म्हणजे एकांताची जागा. म्हणून ज्यावेळेस तुम्ही थकता, ज्यावेळेस तुम्ही दमता, उदासीन होता, निष्प्रभ होता, तुम्ही मरगळ येते, शारीरिक देखील येते, थकतो, किंवा काही करूशी वाटत नाही, अंगात काही त्राण राहिलं नाही असं वाटतं, त्यावेळेस नेमकी तुम्हाला ह्या एकांताची गरज आहे. यशाया 40:31 मध्ये पाहतो की तरुण थकतात, ते भरजवानीत ठेचा खाऊन पडतात, पण प्रभूची प्रतीक्षा करणारे म्हणजे वाट पाहणारे, वेटिंग अपॉन द लॉर्ड. हे वेटिंग प्लेस कोणतं आहे? हे वेटिंग रूम कुठं आहे? हे वेटिंग म्हटलेलं स्थान कुठं आहे? ते आहे ते स्वर्गीय स्थान, हेवनली प्लेस. एकांतात चला, परमपवित्र स्थान जिथं याजक जात होता, तुम्ही देखील याजक आहात. आणि तिथं प्रत्येक जण विश्वास धरा, त्याच्या येण्याच्या अगोदर जेव्हा जातो त्यावेळेस तिथं तो स्वतःची तयारी करीत असतो. बाप्तिस्मा करणारा योहान प्रभू येशू ख्रिस्तापेक्षा 6 महिन्याने फक्त मोठा होता, त्याचा नातेवाईक होता. तो येशूच्या अगोदर आला. कशासाठी? त्याचा मार्ग तयार करण्यासाठी. टू मेक अ पीपल रेडी. अ पीपल, एक प्रजा, त्याच्या येण्यासाठी तयार करण्यासाठी बाप्तिस्मा करणारा योहान आला. त्याचं जीवन शॉर्ट थोडं होतं, पण इंटेन्स पॉवर होती, अतिशय तीव्र असं होतं. मरण पावला. प्रभू येशू ख्रिस्ताच्या दुसऱ्या येण्याच्या अगोदर तुम्हाला मला ह्या क्वारंटाईन पिरियड मध्ये, या लॉकडाऊन मध्ये, या शेवटच्या काळामध्ये यासाठी ठेवलेलं आहे, तुम्ही त्यासाठी स्वतःची इतरांची प्रजा देवासाठी तयार करावी, वधू तयार करावी. स्वतःची तयारी, वधूची तयारी, ह्यासाठी त्यांनी तुम्हाला ठेवलेलं आहे. आणि म्हणून प्रियानो, हा वेळ अतिशय महत्वाचा आहे, अतिशय महत्वाचा आहे. तुम्ही स्वतःला तयार करायला शिकवला पाहिजे. नेहमी म्हणतो हश, HUSH म्हणजे काय? शांत व्हा, एकांतात या, कमांड युअर थॉट्स. हश. तुम्ही स्वतःला कधी असं म्हटलंय? हश, शांत हो. तुमच्या विचारांना, थॉट लाईफला नाही. आपण म्हणू शकतो, जसं ह्या डोळ्यांना पापण्या दिल्यात, बंद केल्यानंतर बंद करू शकतो, आपलं काही दिसत नाही, तसं मनाला देखील पॉवर दिलेली आहे, ऑथॉरिटी दिलेली आहे की तुम्ही तुमचे विचार हश, स्टँड स्टिल, चुप रहो, स्तब्ध राहा, कारण प्रभू येत आहे. आणि ती तयारी त्याच्या जीवनामध्ये, इब्रिकरस्पदात 10 आणि 20 मध्ये सांगितलंय, त्याच्या रक्तात, त्याच्या देहात, येशूच्या, त्याने नवीन आणि जीवनयुक्त मार्ग जो परमपवित्र स्थानात जातो तो आखला आहे. आणि तो विश्वास धरण्यासाठी आहे. दुसरं कोणी तिथे जाऊ शकत नाही. तुम्ही तिथे जायला शिकलं पाहिजे. आणि म्हणून या दिवसामध्ये एकांतात जा, त्याच्या समोर राहा, त्याच्यासमोर वेळ खर्च करा. मी तर म्हणतो 2-3 तास रोज, ज्यावेळेस तुम्ही अशा संगतीत, अशा त्याच्या दाट सहवासामध्ये ज्यावेळेस तुम्ही चालता, त्यावेळेस तुम्ही त्याच्या स्वरूपाप्रमाणे होत जाता. ही तयारी आहे. तुमची महत्वाची वस्त्र तुम्ही तयार करत असता. जगामध्ये तुम्ही रमत नाही. ह्या 6 गोष्टीमध्येच नाही, पण इतर सर्व गोष्टीमध्ये
तुम्ही ओव्हरकमर म्हणजे विजयशाली बनत जाता. जगापासून तुम्ही दूर जाता. जगाशी तुम्ही राहत नाही, त्याचा काही प्रभाव पण तुम्हाला होत नाही. ज्यावेळेस ह्या संक्रमणातून, या ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे या प्रक्रियेतून ज्यावेळेस तुम्ही जाता, त्यावेळेस व्यक्ती आपली स्वतःची तयारी करत असते. आणि म्हणून प्रभू करो या दिवसामध्ये तुमची तो अशा प्रकारे तयारी करो, यासाठी की तुम्हाला तुमच्या कुटुंबासमवेत प्रभू येशू ख्रिस्त येत असताना त्याने तुम्हाला निवडावं. एवढंच नाही तर आणखी प्रकटीकरणाच्या पुस्तकामध्ये योहानाला सांगितलं, हे धर, खा. हा, खा, हा खा. तुझ्या ओठात ते मधुर हनी मधाप्रमाणे लागेल, पण पोटात गेल्यानंतर ते कडू वाटेल. आणि त्याने ते खाल्लं. म्हणजे काय? दोन गोष्टी. मेडिटेशन, खाणं म्हणजे मेडिटेशन, आणि आतमध्ये पचवणं, त्याला म्हणतात प्रोफेसी वर्ड्स, प्रकटीकरणाची वचनं. कीप द प्रोफेसी. म्हणून देवाची वचनं खा, त्या वचनामध्ये राहा, त्याचं मनन दिवस आणि रात्र ज्यावेळेस आपण करतो, ते वचनं त्याच्या प्रकाशामध्ये ज्यावेळेस आपण चालत असतो, त्यावेळेस त्याच्या समान होत असतो. जे त्याच्या स्वरूपाप्रमाणे आहेत तेच उचलले जातील. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त येत आहे, तो तुम्हाला वॉर्निंग देत आहे. त्याच्या समिष्टमध्ये जा, स्वतःला त्याच्या सहवासात लोटून द्या. 97:5 स्तोत्रकर्तामध्ये म्हटलेलं आहे, त्याच्या समक्षतेमध्ये डोंगर पण वितळतात. हा, डोंगर, आपल्याला कुठला डोंगर वितळायचा नाही. हे डोंगर म्हणजे तुमच्या समस्या, तुमच्या डिफिकल्टीज, तुमच्या अडचणी, तुमचे प्रॉब्लेम, तुमची गुप्त पातकं आणि इतर सर्व गोष्टी वितळतात, मेल्ट. अशा सानिध्यात ज्यावेळेस तुम्ही जाता, त्यावेळेस तुम्ही बलवान होता. ते चालतील तरी थकणार नाही, ते धावतील तरी दमणार नाहीत, अशी शक्ती, नवी शक्ती त्यास प्राप्त होईल. आणि म्हणून ती प्राप्त होण्याकरता तुम्ही या देवाच्या वचनाकडे या, स्वतःला लुटून द्या. आणि इंटिमेट रिलेशनशिप ज्यावेळेस तुम्ही साधाल, अतिशय जवळीक, बिलगून लपटून त्याच्याबरोबर हातात हात घालून ख्रिस्ताबरोबर जे चालू लागाल, त्यावेळेस कुठलाही रोग, कुठलाही व्हायरस, कुठल्याही प्रकारचा अशांतता, कुठल्याही प्रकारचा सैटॅनिक अटॅक, इव्हिल पॉवर अटॅक, कोणत्याही प्रकारचा तुमच्यावर, तुमच्या कुटुंबावर, तुमच्या मंडळीवर राहणार नाही, कारण तो विजयशाली आहे. प्रार्थना करूया. महासामर्थ्यशाली प्रभू, माझ्या जिवंत देवा, सर्वसमर्थ प्रभू, धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद करीत आज तुझ्या पवित्र चरणाजवळ आम्ही येतो. धन्यवाद करतो प्रभू, आम्हास खास प्रजा, तुझे खाजगीचे लोक, तुझं धन, तुझी वधू, मंदिर, तुझं शरीर म्हणून आम्हाला तू निवडून घेतलंस, याबद्दल आम्ही धन्यवाद देतो. या तारणाबद्दल आम्ही तुझं स्तवनाने गौरव करतो. परंतु प्रभू, आज तुझ्या पवित्र चरणाजवळ आम्ही माफी मागतो, क्षमा मागतो. असंख्य वर्ष निघून गेली, महिन्याच्या महिने निघून गेले, दिवसांचे दिवस गेले, अनेक संदेश आम्ही ऐकले, पण तुझ्या खऱ्या सहभागीचा लाभ मात्र आम्ही घेण्यास चुकलो. या क्वारंटाईनच्या, या लॉकडाऊनच्या दिवसांबद्दल धन्यवादच देतो, यासाठी की आम्ही तुला शोधावं आणि त्या परमपवित्र स्थानामध्ये निश्चित पडावं, चूप पडावं, शांत बसावं आणि तुझं मनोहर रूप पाहावं, तुझं अनॉइंटिंग स्वीकारावं. त्या ठिकाणी आमचे सर्व प्रकारचं जुने पण गळून पडलं जावं, जळून जावं. ख्रिस्तामध्ये नव चैतन्य आम्हाला प्राप्त होऊन सामर्थ्याने आम्हाला त्या ठिकाणी उठवून तुझी सेवा करावी, इतरांनाही तयार करावं. आमची वस्त्र आम्ही तयार करावीत, नीतिमत्वाची कृत्य करीत 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 तुझ्या येण्याची वाट आम्ही पाहत राहायचं असतो. होऊ दे अशी कृपा आम्हाला कर. त्या कृपेच्या सिंहासनाकडे आम्ही येतो प्रभू. आतापर्यंत आमचा स्वार्थ, आतापर्यंत आमच्या उदासीनता, निष्क्रियता, वसाडपणा, अमंगळपणा, वाळवंटीपणा, फळ न देणं, निष्फळ होणं, यातच आमचे दिवस गेले. क्षमा करतो. आज आम्ही 1 योहान 1:9 या वचनाचा आधार घेतो आणि म्हणतो, आणि त्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या रक्तसिंचनाखाली आम्ही येतो आणि म्हणतो, आम्ही शुद्ध आहोत, आम्ही पवित्र आहोत, आम्ही पूर्ण आहोत, आम्ही त्याची धार्मिकता आहोत. त्याचा विजय आमचा विजय आहे. आणि ज्यावेळेस तो येईल, त्यावेळेस प्रभू आम्ही त्याच्यासमोर डागविरुद्ध, सुरकतीविरुद्ध असे वर उचलले जाऊ. आणि म्हणून प्रभू, ऐकणाऱ्या प्रत्येकाला तू ऐकणारे कान तू दे, जे ऐकलं त्याच्यावर मनन करण्यास आम्हाला तू सहाय्य कर. वचन खाण्यास आणि त्यावर मनन करणारा आत्मा आम्हा प्रत्येकास तू दे. ते समजलं नाही, पवित्र आत्म्याची आम्हाला नंतर पुन्हा एकदा आम्हाला सांगते तू बोल, दया कर प्रभू, आणि आम्हावर तुझी महान कृपा असावीत असतो होऊ दे. आम्हावर केलेल्या सर्व आशीर्वादाबद्दल आम्ही धन्यवाद देतो, स्तवनाने गौरव करतो. प्रार्थना तारणारा प्रभू येशू ख्रिस्त जो आम्हाला घेण्यासाठी परत येत आहे, त्याच्याच पवित्र समर्थनात मागतो,
म्हणून तो ऐक. आमेन. परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद देव व तुमचे संरक्षण करो. यावा एलशदाय आपला मुख प्रकाश तुम्हावर पाडो व तुम्हावर कृपा करो. यावा अदोनाय तुम्हाकडे प्रसन्नमुख करो आणि तुम्हास शालोम म्हणजे शांती देव. आमेन. आमेन. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड.